छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची घटना जी आहे ते सातत्याने राज्यात घडताना पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ही महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहायला गेलं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। निश्चितच ज्या प्रकारे पाहतोय की सत्ताधारी असतील, जे प्रशांत कोरटकर असतील, राहुल सोलापूरकर असतील यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप विरोधक करत होते। मात्र आज सध्या पाहायला गेलं एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। तेलंगणातून अटक केल्याची माहिती गृह विभागाकडून दिल्याचे समजतं। त्यामुळे निश्चितच आता प्रशांत कोरटकर याला ज्या प्रकारे अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर त्याचा ताबा हा कोल्हापूर पोलिसांकडून घेतला जाणार आहे। कारण ज्या प्रकारे पाहतोय की या सगळ्या घटनेनंतर कोल्हापूर पोलीस त्याच्या मागावर होते। मात्र प्रशांत कोरटकर हा चंद्रपुरात लपून बसला होता असा आरोपसुद्धा केला जात होता। मात्र चंद्रपुरामध्ये प्रशांत कोरटकर हा आहे अशी माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी त्या ठिकाणी तपाससुद्धा सुरू केला होता। मात्र ज्या वेळेला पोलिसांचा तपास मागावर आहे अशी माहिती समोर येताच प्रशांत कोरटकर याने तेलंगणात गाठल्याचं समजतं। त्यामुळे निश्चितच या सगळ्याची माहिती ही आता अशा प्रकारची समोर येते। मात्र सद्यस्थितीत तेलंगणातून प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या अटकेनंतर कोल्हापूर पोलिसाचा ताबा घेणार आहेत आणि या सगळ्यानंतर आता प्रशांत कोरटकर नेमकी काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर 25 फेब्रुवारी प्रशांत कोरटकर हा फरार झाला होता। त्यापूर्वी त्यानं अशा प्रकारचं छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्याबाबतचं जे आक्षेपार्ह वक्तव्य आहे ते केलं होतं। मात्र या वक्तव्यानंतर जवळपास 25 फेब्रुवारीला फरार झाल्याच्या नंतर आज 24 मार्च म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला अटक केल्याचं समजतं। त्यामुळे 1 महिन्याचा कालावधी प्रशांत कोरटकर याला अटक करण्यास का लागला, त्यामुळे यावरून सुद्धा विरोधकांनी राज्याचं गृह विभाग आहे ते बेकामी झाले असं सुद्धा त्यांनी टीका जी आहे ती सत्ताधाऱ्यांवरती केली होती। याशिवाय राज्यातील गृह विभागावरती सुद्धा विरोधकांकडून ताशेरे ओढण्यात आले होते। मात्र असं असताना आता सध्या पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की अटकपूर्व जामीन जो आहे तो प्रशांत कोरटकर यांनी न्यायालयाकडे मागितला होता। मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता। त्यामुळे निश्चितच कोणताही पर्याय समोर नसल्यामुळे आता प्रशांत कोरटकर याला कुठेतरी त्यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे असं सुद्धा एकंदरीत विरोधकांचा सूर हा पाहायला मिळतोय। मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आलेली आहे। तेलंगणातून अटक केलेली असताना पुढे कोल्हापूर पोलीस त्याचा ताबा घेणार असल्याचं समजतं। त्यामुळे निश्चितच आता या सगळ्यानंतर प्रशांत कोरटकर याच्यावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanwar.com लॉग इन करा। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।